अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर शरद पवार आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला, पण आता हा दुरावा काहीसा कमी झाल्याचं दिसतंय। कारण अवघ्या आठवड्याभरातच पवार काका पुतणे दुसऱ्यांदा सार्वजनिकरित्या एकत्र दिसले। रविवारी अजित पवार आणि शरद पवार बाजूबाजूला बसले होते, गप्पा मारताना दिसले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। राष्ट्रवादीतील फुटीनंतर गेल्या 2 वर्षात असं दृश्य क्वचितच पाहायला मिळालं। त्यामुळे रविवारी साताऱ्यातील काका पुतण्यातील ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली। साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीला शरद पवारांसह अजित पवारांनी हजेरी लावली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या बाजूच्या खुर्चीवर अजित पवार बसलेले होते। यावेळी काका आणि पुतण्यामध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शरद पवारांनी अजित पवारांना बैठकीतील काही मुद्द्यांबाबत माहिती सुद्धा दिली। अजित पवारांनी 40 आमदारांसह साथ सोडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काहीसा दुरावा असल्याचं बोललं जात होतं। मात्र गेल्या आठवड्याभरात तब्बल 2 वेळा शरद पवार आणि अजित पवारांची भेट आणि बातचीत झाली। 2 दिवसांपूर्वी जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र आलं होतं। त्यानंतर आता रयतच्या बैठकीतही काका पुतण्यांमधील अंडरस्टँडिंग लक्ष वेधून घेतलं। अरे बाबा, तुम्ही का सारखं ते उकरून काढताय? तुम्हाला काही दुसरे विषय नाहीत का? शेवटी ही संस्था ही सर्वांची आहे आणि त्या संस्थेमध्ये साहेब तिथं प्रमुख अध्यक्षपद भूषवतायत आणि त्याच्यामध्ये मीटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही येणं कर्तव्य होतं। तर कोण राहिलेलं असेल तर त्याला हे करा। आणि काका कुतवळ मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। म्हणजे काका कुतवळांना, नाहीतर लगेच दादा घसरले, कुणावर घसरले। अजित पवारांची शरद पवारांसोबतची वाढती जवळीक स्वपक्षीयांवर मित्र आणि विरोधकांसाठी चर्चेचा विषय ठरते। मीटिंगचा मतितार्थ जो होता तो रयत शिक्षण संस्थेच्या सभासदाच्या म्हणजे त्या संस्थेच्या संदर्भात होता। आता खुर्चीच्या जवळ खुर्ची असली तर बसणार त्या ज्या नावापुढं आता अजितदादा पवार तिथे अजितदादा बसतील, पवार साहेब तिथे पवार साहेब बसतील, वळसे पाटील साहेब तिथे वळसे पाटील साहेब बसतील। मग त्याला काही राजकीय अँगल असण्याचं कारण नाही, किंवा एक वैशिष्ट्य असं आहे की शिक्षण क्षेत्र वेगळं, सहकार क्षेत्र वेगळं आणि राजकीय आखाडा वेगळा। याआधीही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अजित पवार शरद पवारांसोबत बसणं टाळत होते। पण आठवड्याभरापासून पवार काका पुतण्यांमध्ये जवळीक वाढल्याने राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे। ते कधी आणि कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।